नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी महत्त्वाची. जत तालुक्यातून येते. निकृष्ट दर्जाच्या पत्रा शेड दुर्घटनेप्रकरणी चौघावर गुन्हा दाखल. मोठेवाडी येथील 6 जणांच्या मृत्यू प्रकरणी उमदी पोलिसांची कारवाई. 13 जण जखमी. आसंगी तुर्क मोठेवाडी तालुका जत येथील मरगोबाई मंदिरातील पत्राशेड दुर्घटनेप्रकरणी उमदी पोलिसांनी चौघांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, कमी दर्जाचा वापरलेला माल व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य शेड यामुळे वादळी वाऱ्यात शेड कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण बबन बंडगर यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी कोंडिबा सुब्बराव केसकर राहणार पांडोजरी, अप्पासो धुळा केसकर राहणार मोठेवाडी, सुनील रावसाहेब जावीर राहणार मोठेवाडी व किसन पूर्ण नाव नाही राहणार संख यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितानुसार कलम 106, 125 व 125 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती मंगळवारी दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 5च्या सुमारास मोठेवाडी गावाच्या हद्दीतील मरगोबाई मंदिरातील पत्र्याच्या शेडमध्ये भाविक थांबले होते. यावेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेड व भिंत कोसळली. या दुर्घटनेत मंगल भाऊसाहेब मोठे, संगीता रामगोंडा चौधरी, शंकर आबा लोखंडे, अरुण विजयकुमार गेजगे, सोन्या लक्ष्मण गेजगे व कोंडिबा रावबा गेजगे यांचा मृत्यू झाला. तर दर्याप्पा कोकरे, मुर्शिद पुजारी, मरीबा कोकरे, बिरू मोठे, सुभाष गडदे, शांता लोखंडे, उमेश लोखंडे, रमेश लोखंडे यांच्यासह 13 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जत, सांगली, मिरज, विजयपूर येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबले, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे करीत आहेत.